वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा सप्ताह पाळले जातात. मात्र 7-8 दिवसांच्या जनजागृतीनंतर रस्ते अपघातांकडे दुर्लक्षच केलं जातं असा आजवरचा अनुभव आहे. नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अपघातात मृत्यू आणि जायबंदी अशा घटना सातत्यानं घडत आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 4 वर्षात 11,423 अपघातांची नोंद करण्यात आली. यामध्ये 3,553 जीवघेणे अपघात झाले असून 3,903 जणांना आपले प्राण गमवावे लागलेत, तर 10,991 जण जखमी झालेत. यातही शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात आणि विशेषतः महामार्गांवरच्या अपघातांचं प्रमाण सर्वात जास्त आहे. मुंबई आग्रा महामार्गावरची ही बळी मंदिर चौफुली केवळ ही एकच चौफुली नाही, तर या मार्गावरच्या 3 ते 4 चौफुल्या अशा आहेत ज्या गेल्या 5 ते 6 वर्षात शेकडो अपघात आणि तितक्याच बळींच्या साक्षीदार बनलेल्या आहेत. याच चौफुल्यांवरनं पादचारी, दुचाकीस्वारक आणि मोठमोठे ट्रक मार्गक्रमण करत असतात, रस्ता ओलांडत असतात आणि त्याचमुळे रस्त्याच्या वाहनांच्या वेगाबरोबरच इथला अपघातांचा वेगही दिवसागणिक वाढताना दिसतोय. 20 वर्षामध्ये साधारण 2,500 नागरिकांचा मृत्यू झालाय. जवळपास 1,500 लोक जे आहे अपंग झाले कायमचे. आणि जर आपण सरासरी अंदाज केला तर 20 वर्षामध्ये 5,000 कुटुंबांचा आधारच गेला असंच मला म्हणावं लागेल. महामार्गावर कुठंच स्कायवॉक किंवा भुयारी मार्ग केला नसल्यानं पादचाऱ्यांच्या अपघाताचं प्रमाण मोठं आहे. भरमसाठ टोलची आकारणी करूनही रस्त्यावर खड्डे आहेत, त्यामुळे ही अपघात होत आहेत. हा उड्डाणपूल इथं उतरल्यापासून ज्या गाड्या पुलावरून उतरतात ते डायरेक्ट अशा सुसाट वेगाने सुटतात की तिथं क्रॉसिंग करणं एकदम अवघड झालेलं आहे. शाळेचे विद्यार्थी असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असेल त्यांना रस्ता ओलांडणं एकदम जिकिरीचं झालेलं आहे. पुणे महामार्गावर बहुतेक ठिकाणी मोठमोठी झाडी आहेत. या झाडांचं वेळीच पुनर्रोपण न झाल्यानं अपघातांचं प्रमाण वाढलंय. बंद पथदीप, अरुंद रस्ते, भरधाव वाहनं देखील अपघाताला निमंत्रण देत आहेत. वेग हा सर्वात पहिलं कारण आहे. दुसरं कारण आहे ते म्हणजे वाहतूक नियमांचं पालन न करणं. तिसरा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे लाईट्स आणि जे पेरिफेरल एरियाज जे आहेत त्या ठिकाणी रस्त्यावरचे पथदिवे नसल्यामुळे अंधारामध्ये बरेच ॲक्सिडेंट झालेले आहेत. शिवाय अवैध पद्धतीनं होणारी प्रवासी, वाळू आणि अवजड मालवाहतूकही अपघातांना निमंत्रण देते. या अनिर्बंध वाहतुकीला आरटीओ किंवा पोलीस प्रशासनाची भीती नसल्याची ओरड नागरिकांकडून होतीये. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.